पौलाचे तेसलोनिकाकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. बंधू जन हो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की अव्यवस्थितपणे वागणाऱ्या आणि आम्हापासून प्राप्त झालेल्या संप्रदायाप्रमाणे न चालणाऱ्या प्रत्येक बंधूपासून तुम्ही दूर व्हावे. आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे, कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही. परंतु तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम आणि कष्ट करून काम केले. तसा आम्हास अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हास कित्ता घालून द्यावा म्हणून असे केले. कारण आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हास अशी आज्ञा केली होती की कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. शांतीचा प्रभू हा सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम. ही प्रत्येक पत्रात खूण आहे. मी अशा रीतीने लिहित असतो. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथाई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू लोकसमुदायांस आणि आपल्या शिष्यांस म्हणाला, अहो शास्त्र्यांनो, अहो परुष्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी आणि सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. तसेच तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने आणि अनीतीने भरलेले आहात. अहो शास्त्र्यांनो, अहो परुष्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि नीतिमान लोकांची थडगी सजविता आणि म्हणता, आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो. ह्यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहात अशी स्वतः विरुद्ध साक्ष देता. तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.